हा रस्ता सरळ जातो इगतपुरी साईडला. आपल्याला जायचं आहे रिटर्न. सुंदर व्ह्यूज एन्जॉय करत आपण परत त्र्यंबक रोडच्या दिशेने निघालो आहोत. हे जे डोंगर आहेत या डोंगरांच्या पुढच्या बाजूने पूर्ण त्र्यंबकेश्वर आहे. रस्त्यापासून एक 500 मीटर आतमध्ये आलेलो आहे. तर आपली गाडी आपण इथपर्यंत आणली आहे. जसा भंडारदऱ्याला नेकलेस वॉटरफॉल आहे तसा हा त्र्यंबक रोडपासून आपण पैने रोडला आलेलो आहोत आणि थोडं पुढे जाऊन सुंदर सुंदर व्ह्यूज आपण बघणार आहोत. माझ्यासमोर इकडं छोटे छोटे वॉटरफॉल पडताना पण दिसत आहेत. आपण घरून निघालो तेव्हा ऊन होतं, आताही थोडंसं ऊन पडलं आहे. पाऊसही हलका हलका चालू आहे आणि मस्त थोडं खालपर्यंत जाऊ, व्ह्यूज एन्जॉय करू आणि मग रिटर्न होऊ. चलो लेट्स गो. पहिने गावात आलो आपण. एक 2 मिनिटं इथं छोट्याशा ब्रिजवर थांबलो आपण. इकडचा व्ह्यू चेक करू खाली काय आहे. खाली लोक पण उतरले. इथं पाणी इकडचा व्ह्यू चेक करा मित्रांनो. इकडं आपली बाईक, इकडचा व्ह्यू बघा सुंदर. एकच नंबर. हा रस्ता सरळ जातो इगतपुरी साईडला. आपल्याला जायचं आहे रिटर्न इकडे आणि मधल्या रस्त्याला बघू गाड्या बऱ्याच जात होत्या टू व्हीलर, तर अजून पुढे जायला असं वाटतंय मला. चलो. हे जे डोंगर आहेत या डोंगरांच्या पुढच्या बाजूने पूर्ण त्र्यंबकेश्वर आहे. या काहीसा इकडचा व्ह्यू आहे. तर आपण या बाजूने कुठे आतमध्ये जाता येतं का? एक बारीक रस्ता गेला आहे तिकडे, तर तिकडे जायचा प्रयत्न करू. रस्त्यापासून एक 500 मीटर आतमध्ये आलेलो आहे. आपली गाडी आपण इथपर्यंत आणली आहे आणि खास इथं वॉटरफॉल बघण्यासाठी लोक पुढेपर्यंत जातात. पण आपल्याला जायची गरज नाही आहे कारण की आपला मोबाईल मस्त झूम करतो समोरची व्ह्यूज. आता जर समोर वॉटरफॉल जर दाखवायचे झाले तर 2 वॉटरफॉल आहे आणि इकडे एक आहे. हा, आणि ते पडताय कुठून ते एकदम वरतून. आता इथून टॉपवरून दाखवतो. कॅमेराचा सेंटर आहे ना तिथं झूम करतो मी. तर पाहतो तिथून वॉटरफॉल पडतो आहे एकदम वरतून. हे बा इथून इथून पडत 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 इथून खाली 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 हे इथे इथे एंड होत नाही. अजूनही खाली. अरे बापरे. इथे 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 अजून खाली. हे इथपर्यंत कदाचित लोक जात असतील असं वाटतं मला. तर ते बरंच लांब आहे आणि इकडचे पण वॉटरफॉल काहीसे तसेच आहे. वरतून पूर्ण येतात. इकडून वरतून हवा इथून आणि ते खालपर्यंत असे पडत आहेत. तर हेच बघण्यासाठी आपण आतपर्यंत आलो होतो. आणि हा काहीसा आजूबाजूला व्ह्यू आहे. ते काही लोक मचान बनवले तिथं सोडलेत. दोघं जण आहे. मस्त एक 360 व्ह्यू देतो तुम्हाला. पाऊस जास्त तर अजून मजा आली असती पण पाऊस नाही आहे. तर चला, एकच नंबर. ही आपली बाईक आतमध्ये यायला बराच चिखलाला
चिखलाचा रस्ता आहे, गाड्या बऱ्याच लोकांनी इकडे लावल्या आहे. इथपर्यंत गाड्या पार्क करून लोक पुढे जातात. इथून पुढे जायला रस्ता आहे पुढे. ही आपली बाईक. तर चलो निघूया. परत आपण आतल्या साईडला एका साईडला गाडी टाकायचा प्रयत्न केला होता, तर त्या दुकानात विचारलं, ते म्हणे पार्किंग तिथंच आहे, पुढे गाडी नाही जाऊ देणार. तर मी इथपर्यंत गाडी आणली आहे. मला अजून पुढे जायचं होतं, पण इथं काहीशी अशी परिस्थिती आहे की इथून गाडीच वर चढू नाही शकत. कॅमेऱ्यात एवढं जज नाही होणार. हे बघा असा रस्ता आहे, त्याच्यामुळे पुढं जाणं कॅन्सल केलं आपण. आता इथूनच निघूया. मला वाटलं जाईल गाडी पुढंपर्यंत. ठीक आहे, काय हरकत नाही. परत आता मेन रस्त्याला निघू. इकडून पण वॉटरफॉलचा व्ह्यू मिळतो आहे, पण लोक बरीच आतमध्ये गेलेली आहेत. बरीचशी लोक आतमध्ये. हे बघा इकडून भारी व्ह्यू मिळतो आहे. तोच आहे, मागाशी जो झूम केला ना तोच वॉटरफॉल आहे. लोक इथपर्यंत जातात पुढेपर्यंत पायी पायी, पण पुढे फॉरेस्टचे लोक असल्यामुळे पुढे अलाउड नाही करत म्हणे. तर ठीक आहे, चलो निघूया इथूनच. जवळपास आपण इथे 1 तास थांबलो. मस्त एकदम वातावरण होतं. तो जो वॉटरफॉल जो झूम केला होता ना आपण, जसा भंडारदऱ्याला नेकलेस वॉटरफॉल आहे तसा हा पैण्याचा नेकलेस वॉटरफॉल होता. त्या एक दादांनी सांगितलं बुट्टावाल्या, म्हणे हा नेकलेस वॉटरफॉल आहे. म्हटलं तो तर भंडारदऱ्याला आहे. नाही म्हणे हा इथला वॉटरफॉल आहे नेकलेस. म्हटलं बरं, मलाही माहीत नव्हतं, मला माहीत पडलं. आतमध्ये गाडी जाऊ देत नव्हते आणि रस्ता पण नव्हता, त्याच्यामुळे जाण्यात काही पॉईंट नव्हते. पण पहिले आपण ज्या स्पॉटवरून झूम केलं होतं ना त्या स्पॉटवरून जायला रस्ता होता, पण तिथून जाऊ नव्हते देत पुढे. रस्ता थोडा व्यवस्थित होता, तो चिखलाचा होता पण चांगला होता. गाडी जाण्यासारखा रस्ता होता. सुंदर व्ह्यूज एन्जॉय करत आपण परत त्र्यंबक रोडच्या दिशेने निघालो आहोत. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच एंड करू, ह्या निसर्गाच्या सानिध्यात. कारण नाशिकचा जो प्रवास आहे, नाशिकला जाताना नाशिकचे रस्ते आणि खड्डे दाखवण्यात काही पॉईंट नाही आहे. तर या सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आपल्या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.